नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. प्रेग्नन्सी राहिली आहे की नाही किंवा प्रेग्नन्सी राहिली असेल तर माझ्यामध्ये कुठली लक्षणं दिसत आहेत, या सगळ्या गोष्टींची एक्साइटमेंट तर असतेच. असंच एक छानसं सिम्पटम मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे, ते म्हणजे स्किन ग्लो. प्रेग्नन्सी राहिली की लगेचच अर्लीएस्ट सिम्पटम आपल्याला दिसू शकतं ते म्हणजे स्किन ग्लो. मला माहिती आहे आईपणाच्या या जर्नीमध्ये एंटर होण्यासाठी तुम्ही सुपर एक्सायटेड आहात आणि हे लक्षण तुमच्यात दिसतंय की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा एक्सायटेड आहात. तर याच्या मागे काय सायन्स आहे ते आपण समजून घेऊया. आता प्रेग्नन्सी ग्लो म्हणजे नक्की कसला ग्लो, कसा असतो हा प्रश्न तुमच्या मनात असेल आणि हा अनुभव मी घेतलाय आणि याच अनुभवावरून सांगते. खूप रॅडियंट, खूप छान, तुकतुकीत आणि तेजस्वी त्वचा दिसायला लागते. अगदी वरूनच नाही तर आतून सुद्धा आपल्याला खूप छान फील होतं आणि आपली स्किन चमकायला लागते असं आपण म्हणू शकतो. आपण तेजस्वी होतो असं आपण म्हणू शकतो. तर हा जो प्रेग्नन्सी ग्लो आहे ना, हा प्रेग्नन्सीच्या दरम्यान तर येतोच. तो कधी येतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण बऱ्याच जणींना हा प्रेग्नन्सी राहिली की लगेचच हा ग्लो यायला लागतो. चला तर बघूया याच्या मागचं सायन्स काय आहे. आता हा प्रेग्नन्सी ग्लो का येतो हे बघूया सायंटिफिकली. प्रेग्नन्सी ग्लो येण्याची बरीच कारणं असतात. ज्या वेळेला आपल्याला प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला शरीरात ब्लड फ्लो हा खूप प्रमाणात वाढीला लागतो आणि प्रेग्नन्सी हॉर्मोन्स याची देखील खूप जास्त मात्रा आपल्यामध्ये यायला लागते. जास्त प्रमाणात प्रेग्नन्सी हॉर्मोन्स सिक्रीट व्हायला लागतात. मला आठवतंय, मला प्रेग्नन्सी राहिल्यावर माझ्या मैत्रिणी मला विचारायला लागल्या, का गं खूप लाल लाल झाली आहेस, ग्लो आलाय. त्याचंच हे उत्तर. ज्या वेळेला आपल्यातला हा सडन शिफ्ट, सडन चेंज समोरच्याला कळतो आणि आपल्याला समजत नाही, तो आपल्याला नंतर कळतो की आपल्या शरीरात वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे आणि हॉर्मोन्सच्या झालेल्या बदलामुळे आपल्यामध्ये हा ग्लो यायला लागलेला आहे. आता तुमच्या मनातला प्रश्न, हा ग्लो कधी दिसायला लागतो बरं? अर्ली प्रेग्नन्सीमध्ये हा दिसायला लागतो का? तर ॲब्सोल्युटली हा अर्ली प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा दिसायला लागतो. मी एक्सपिरियन्स केला आहे हा रॅडियंट लुक. अगदी खूप प्रमाणात हॉर्मोन्स शिफ्ट झाल्यामुळे आपल्याला छान ग्लो चेहऱ्यावर अर्ली प्रेग्नन्सीसुद्धा दिसू शकतो. बऱ्याच जणींना दिसतो आणि मॅक्सिमम जणींना सेकंड ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे चौथा, पाचवा आणि सहावा या महिन्यामध्ये स्किन जास्त ग्लो करायला लागते. हा चेंज, सडन चेंज मी फील केलेला आहे. अर्ली प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हॉर्मोन्स सडनली स्पाईक होतात, खूप जास्त प्रमाणात सिक्रीट व्हायला लागतात. त्याचप्रमाणे ब्लड फ्लोसुद्धा अचानक आपल्या शरीरात वाढायला लागतो. यामुळे अर्ली प्रेग्नन्सीमध्ये ॲब्सोल्युटली तुमचा चेहरा तेजस्वी आणि सुंदर दिसू लागतो. बऱ्याच जणींना, मॅक्सिमम जणींना हा सिम्पटम जाणवू शकतो. अर्ली प्रेग्नन्सी सिम्पटम्सवर खूप सारे व्हिडिओज चॅनलवर आहेत, ते देखील बघा. म्हणजेच काय तर मॉर्निंग सिकनेस, स्पॉटिंग, इम्प्लांटेशन ब्लिडिंग, त्याचबरोबर मळमळ होणं, चक्कर येणं, थकवा येणं, ही सगळी लक्षणं तर दिसतात पण ग्लोसुद्धा दिसू शकतो. अजून एक लक्षण दिसतं ते मी तुम्हाला सांगते. अचानक म्हणजे ओव्ह्युलेशनच्या वेळेला जसा तुमचा वजायनल स्त्राव असतो, म्हणजे जसा तुमचा योनिस्त्राव असतो चिकट चिकट, तसा अगदी शेवटपर्यंत राहतो. म्हणजे पाळी आपली चुकते तेव्हासुद्धा हा कन्सिस्टंटली वाढत जातो. हा पण एक चेंज दिसतो बरं का मैत्रिणींनो. आणि म्हणूनच तुमची जर पाळी चुकली असेल ना तर प्रेग्नन्सी टेस्ट करा आणि जाणून घ्या की हा प्रेग्नन्सी ग्लो जो आलेला आहे, हा सडन शिफ्ट चेहऱ्यामध्ये झाला आहे, हा प्रेग्नन्सी तर राहिली नाही आहे, हे जाणून घेणं पण गरजेचं आहे. आणि अजून एक कारण असतं मैत्रिणींनो, ते म्हणजे ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला शरीरात वॉटर रिटेन्शन होतं आणि या वॉटर रिटेन्शनमुळे स्किनचा जो रंग आहे किंवा तेजस्वीपणा आहे तो एन्हान्स होतो. हे सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे. आणि जी कारणं मी तुम्हाला सांगितली ना, की शरीरामध्ये रक्तप्रवाह वाढतो, हॉर्मोनल शिफ्ट होतो आणि वॉटर रिटेन्शन होतं अर्ली प्रेग्नन्सीमध्ये आणि हा ग्लो आपल्याला दिसू शकतो, या सगळ्याला सायंटिफिक बॅकअप आणि रेफरन्सेस आहेत. तर ते रेफरन्सेससुद्धा मी तुम्हाला सांगते. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट यांच्या एका रिसर्चप्रमाणे हे सिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे जर्नल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मॅटॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा हा अर्ली प्रेग्नन्सी स्किन ग्लो याचा रेफरन्स आढळतो. आता हा प्रेग्नन्सी ग्लो असाच टिकून राहण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवा, बॅलन्स्ड डाएट घ्या, फळं घ्या. त्याचप्रमाणे स्किन केअर जे रुटीन तुमचं आहे ते जेंटल आणि घरगुती रेमेडीजनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. छान स्लीप घ्या, छान झोपा,
म्हणजे स्किन ग्लो अजून टिकून राहील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं की हो, प्रेग्नन्सी ग्लो हा खरंच असतो, सायंटिफिकली प्रूव्हन आहे आणि हे जे सिम्पटम आहे, हे जे लक्षण आहे, हे खूप कमी बोललं जातं. म्हणूनच हे लक्षण तुम्हाला मी सांगितलं. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन माहितीसह पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू.